दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो तो पारंपरिक स्वादिष्ट फराळामुळे। त्यातही कुटुंबांपासून दूर परदेशी असणाऱ्या प्रियजनांना फराळ पाठवता आला तर कुटुंबाची दिवाळी खऱ्या अर्थानं साजरी होते। त्यासाठीचा खर्च सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात असण्याचं महत्त्व लक्षात घेऊन भारतीय टपाल विभागानं आता अमेरिका आणि कॅनडा सोडून 192 देशांमध्ये पारंपरिक दिवाळी फराळ पाठवण्याची सुविधा सुरू केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथून अनेक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत आपला फराळ थेट जर्मनीतील नातेवाईकांपर्यंत पोहोचवला आहे। खासगी कुरिअरच्या तुलनेत स्वस्त आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या टपाल विभागामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। जसं पाहिजे तसं मिळत नाही, तू छान करतेस तर फराळाचं पाठव। 2 दिवसापूर्वी मी तयारी केली आणि फराळाचं केलं, पण आता हे पाठवायचं कसं? तर मला कळलं की भारतीय डाक विभागाने आपल्या भारत सरकारच्या केंद्रीय योजना खूप छान आहे। डाक सेवा सुरू झालेली आहे आणि आपण आपल्या विदेशात कुठेही असलेल्या आपल्या नातेवाईकांना फराळाचं पाठवू शकतो। भारतीय डाक विभागाने परदेशात आपल्या नातेवाईकांना दिवाळीचा फराळ आणि इतर गोष्टी पाठवण्यासाठी एक पार्सलची सुविधा सुरू केलेली आहे, जी प्रायव्हेट कुरिअरच्या तुलनेने अत्यंत माफक दरात आपण हे पार्सल विदेशात पाठवू शकता। जगातील सुमारे 192 देशात ही पार्सल पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे। मनामनात तेज पसरवणाऱ्या दीपावलीचा